नमस्कार. आपण कालसर्प नावाच्या योगाची चर्चा करत होतो. यापूर्वी आपण कालसर्प योग म्हणजे काय आणि कालसर्प योगामध्ये व्यक्तीला कोणती फळं मिळतात आणि कोणती मिळत नाहीत यासाठी कुंडली कशी बघावी यासंबंधी आपण काही माहिती ऐकली होती. आज आपण बघणार आहोत की पत्रिकेमध्ये कालसर्प योग याच्यामध्ये जो 6 नंबरचा कालसर्प योग आहे त्याला महापद्म कालसर्प योग असं म्हणतात. 5 नंबरचा जो पद्म कालसर्प योग आहे त्याच्यात सुद्धा कुठेतरी महापद्म असा शब्द वापरलेला दिसेल, मी चुकून झाला असेल. पण हा जो महापद्म कालसर्प योग आहे तो 6 नंबरच्या घरामध्ये, ज्याला आपण रोगस्थान म्हणतो, यामध्ये जर राहू आला असेल तर ती कुंडली कालसर्प योगाची ठरते. मग ती कुंडली कालसर्प योगाची असं नाही ठरणार, तर त्यामध्ये राहू आणि केतूच्या मध्ये सर्व ग्रह आहेत का आणि इतर अर्ध्या भागामध्ये काहीही नाही अशी परिस्थिती आहे का याच्यावरून ह्या गोष्टी ठरतील. आता प्रश्न असा आहे की हा कालसर्प योग जो आहे तो नेमका काल आणि सर्प या शब्दाशी संबंधित कसा आहे आपण यापूर्वी ऐकलं असेल. ते नवग्रहांची मांडणी करताना 9 ग्रह, तिचे आधी आणि प्रत्यादी ग्रह असे आपण मांडतो. त्यामध्ये राहू हा जो ग्रह म्हणून मानला जातो, हा ग्रह नसेल, तो संपात बिंदू आहे, पण आपण तो मानतो. आणि त्या राहूची अधिदेवता काल आणि प्रत्यादी देवता सर्प, आणि त्यामुळं राहूमुळं तयार झालेला जो योग आहे तो आधी आणि प्रत्यादी देवतेंच्या कृपेने, त्यामुळे त्याला कालसर्प असा शब्द वापरलेला आहे. मग आता हा कालसर्प योग म्हणजे काय, तर या कालसर्प योगामध्ये जी 12 घरं आपल्या कुंडलीमध्ये असतात त्यामध्ये आपल्या आयुष्यात आपल्याला काय काय मिळावं, तर आपला स्वभाव छान असावा, धन भरपूर मिळावं, पराक्रम चांगला व्हावा, सुख चांगले मिळावी, शिक्षण चांगलं मिळावं, आपल्याला रोगराईपासून दूर ठेवलं जावं, संतती आपली चांगली असावी, आपला मृत्यू चांगला आणि यथायोग्य काळी यावा, त्यानंतर आपलं भाग्य चांगलं असावं, आपलं कर्म चांगलं करता यावं यासाठी आपल्याला बुद्धी असायला हवी, आपले लाभ चांगले मिळायला हवेत आणि व्यय म्हणजे खर्च आपल्या हातून योग्य त्या पद्धतीवर व्हावा असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. म्हणजे ह्या 12 स्थानांच्या अपेक्षेने आपण जगत असतो. पण नेमकं काय होतं, तर काही गोष्टी मिळतात आणि काही गोष्टी मिळतच नाहीत. काही गोष्टी मिळतात आणि काही गोष्टी मिळतच नाहीत. मग मिळत नाहीत त्या गोष्टी मिळणार नाहीत हे सगळं कळल्यानंतर आपण त्याच्या मागे लागायचं नाही. ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्या गोष्टींचा विकास करायचा, त्या गोष्टींसाठी आपला आयुष्यातला खूप वेळ द्यायचा आणि त्यातून भरपूर आनंद मिळवून आयुष्याचं सोनं करायचं. ही प्रवृत्ती जर आपल्याला जमत असेल तर आपल्याला कालसर्प योगाची थीम कळली असं मी म्हणेन. मुळात महापद्म कालसर्प योगामध्ये 6वं स्थान जे आहे, म्हणजे या 6व्या स्थानामध्ये राहू असतो आणि बरोबर त्याच्या 180 अंशावर व्ययस्थानामध्ये केतू असतो. परंतु अशा कुंडलीमध्ये राहू आणि केतू या दोन्हीच्या मध्ये ही रेषा जाणारी दिसते तुम्हाला, हा जो कर्ण आम्ही म्हणतो इथे या काटकोन त्रिकोणाचा किंवा या काटकोन त्रिकोणाचा हा कर्ण, ह्या पूर्ण काटकोन त्रिकोणामध्ये सर्व ग्रह येतात आणि या मागच्या काटकोन त्रिकोणात काहीच नाही अशी स्थिती असते. किंवा यापेक्षा उलट, म्हणजे या काटकोन त्रिकोणात सर्व ग्रह आणि इथं काहीही नाही अशी स्थिती असते. अशा पत्रिकेला आपण महापद्म कालसर्प योग असं म्हणतो. काही ठिकाणी सगळे ग्रह एका बाजूला, पण ह्या राहू आणि केतूमध्ये एखाद दुसरा ग्रह असू शकेल अशा सुद्धा काही पत्रिका आहेत. त्यांना जरी समजा आपण पूर्ण कालसर्प योग असं न म्हणता काही ठिकाणी अंशतः किंवा अर्ध कालसर्प योग असं म्हणण्याची पद्धत आहे. तो सुद्धा असू शकेल, तर आपल्याला काही प्रमाणात त्याची फळं जाणवत असतात. म्हणजेच काय, मुळात 6वं स्थान हे आहे, त्याला रिपुस्थान असं म्हणतात किंवा शत्रुस्थान असं म्हणतात. याचं कारण असं की मानसिक आरोग्य हे त्या स्थानावर ठरतं. माणूस शहाणा आहे की वेडा आहे, विकृत आहे का त्याच्यामध्ये काही विकृती आता जन्माला येणार आहे. आत्ता बरा आहे पण त्याची महादशा समजा 18 वर्षी येणार असेल तर तो विकृतपणे जन्माला येतो. काही माणसं देवासारखी जगत असतात, आपण ज्यांच्या पाया पडतो अशा स्वरूपाची असतात, पण एका ठराविक टप्प्यावर आल्यानंतर ती आपला बॅलन्स सोडून जगताना दिसतात.
म्हणजेच त्यांची महादशा वेगळी सुरू होते. अत्यंत चांगला सायकॅट्रिक सगळ्यांना सल्ला देणार, पण अचानक कधी कधी आत्महत्या करताना दिसतो. म्हणजे काय झालं तर त्याच्या 6व्या स्थानामध्ये मानसिक आरोग्य जे आहे ते बिघडायला सुरुवात झालेली असते. आणि मग ते बिघडलं की तोच बिघडायला सुरुवात होते. मग आता कसला सल्ला आणि काय. काही नेते अतिशय चांगलं काम करणारे, पण काही वेळेला त्यांच्या हातून अशा अक्षम्य चुका घडतात की त्यांना माफी द्यावी असं वाटत नाही. आणि अशा वेळी आपल्या लक्षात येतं की ह्यांचं मानसिक आरोग्य बिघडलेलं आहे, ह्यांना आपल्याला मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे हे सुद्धा समजत नाही. ते गाव सांगायला सुरुवात करतात आणि मग ते म्हणतात नाही मी अजून वेडा झालेलो नाही. म्हणजे काय तर वेडं व्हावं लागतं अशातला भाग नाही, पण आपल्या मानसिकतेला कुठंतरी अडचणीत येत असेल तर आपल्याला त्या मानसिक आजाराची लागण होत आहे हे त्यांना कळणं गरजेचं आहे. त्यामुळे रिपुस्थान हे मानसिक आरोग्याचं स्थान ठरतं. त्यामुळं मानसिक आरोग्याबरोबर मग शारीरिक आरोग्याची पडझड सुरू होते. मानसिक आरोग्य खराब होतं. मानसिक आरोग्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर होतो. काहीही नाही. कुणी तर सांगितलं अमक्या अमक्या देवतेची उपासना कर. हे 8 दिवस नवरात्राची उपासना करताना काही नाही 9 दिवस मी काहीही खाणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा करतात. आणि मग त्याचे उपवास सुरू करायचे. मग ते उपवासाचं भांडवल करायचं. सगळं हे मला मग अशक्तपणा आला, मग मला दिसेना, मला ऐकू येईना, माझं पोट दुखायला लागलं. ही काय आहे. ह्या मानसिक विकृतीतून आलेली शारीरिक विकृती आहे. कुणी सांगितलं होतं करायला हे. पण मानसिक विकृती ही शारीरिक विकृतीला जन्म देते आणि मग आपलं सगळंच बॅलन्स बिघडतो. हा सगळाच बॅलन्स बिघडला असेल, पुढच्या चाकात भरपूर हवा आहे आणि मागच्या चाकात कमी हवा आहे, तर मागच्या चाकात हवा भरणं हे शहाणपण आहे. मागच्या चाकात जेवढी हवा आहे तेवढीच पुढच्या चाकातली हवा सोडून कमी करणं आणि बॅलन्स करतो म्हणणं हा वेडेपणा आहे. मग नेमकी हीच परिस्थिती इथं ठरते. म्हणून आपण काय करत आहोत, चूक की बरोबर, हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यामुळं काही वेळेला शारीरिक व्यंग असतात आपल्याकडे. ही शारीरिक व्यंगसुद्धा या 6ष्टम स्थानामध्ये दिसून येतात. त्यानंतर व्यक्तीला खूप शारीरिक कष्ट करावे लागतात. त्यानंतर या व्यक्तीला खूप मोठे गुप्त शत्रू असतात. ते तुमचा त्रास जो आहे तो वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. काही वेळेला प्रगतीसाठी येणारे अडथळे आहेत, ते अडथळे आपण पार करू शकत नाही. का तर गुरु चांगला मिळत नाही आपल्याला. मग ते अडथळे पार करण्याच्या ज्या मार्गाने जातो त्या मार्गाने आपले अडथळे वाढत राहतात. काही वेळेला काय होतं तर चुकीच्या मार्गांचा विचार होतो. म्हणजे खूप लोक असे आहेत की ज्यांना प्रगती करता आली नाही, ज्यांना बौद्धिकदृष्ट्या कुवतच नसणार अशा लोकांची सुद्धा प्रगती झालेली नाही. मग ती माझी प्रगती कशामुळे नाही, खरोखरच माझी बौद्धिक कुवत कमी आहे का, मी कष्ट करण्यासाठी कमी पडलो का, त्यानंतर मला काही व्यसनं आहेत का, माझ्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये मी बदल करू शकलो नाही, ह्या गोष्टींचा विचार करत नाही. मग मला कोणीतरी करणी केलेली आहे, कुणाचं तरी मायाजाल आहे, कुणाची तरी आई म्हणते मुलाची वाईट संगत आहे. होय, मग तुम्हाला आत्ता दिसली नाही, पण त्याला वेळीच ते कळून तो मागे यायला हवा होता. म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आपला कचरा दारातला झाडून लोटून शेजाऱ्याच्या दारात लावणे. शेजारी आला की तो परत आपल्या दारात, एक गाडी गेली की दोघांच्या घरात, दारात नाही घरातच डायरेक्ट. मग ही प्रवृत्ती आपली जी आहे ती आपण बदलली पाहिजे. लोकांवर ब्लेम करण्यापेक्षा माझं काय चुकतंय का, ह्या गोष्टी 10 वेळा जर विचारल्या तर आपल्याला बरोबर कळेल की आपलं काय चुकतंय. त्यामुळं बऱ्याच वेळा नुसत्या वाईट संगतीमुळे माणूस बिघडत नाही. वाईट संगतीमध्ये आपण इंटरेस्ट घेतो हा वाईट बघा आहे. वाईट संगतीमध्ये इंटरेस्ट घेतो हा बघा वाईट आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर आपल्यावर बऱ्याच वेळा विषप्रयोग होतो आणि मग त्यामुळं आपली मानसिक प्रवृत्ती बिघडते. त्यानंतर आपल्याला काही वेळेला कारण नसताना एखाद्या चोरीमुळं, आपल्या चुकीमुळं नुकसान होतं आणि मग त्यावेळेला आपण अडचणीत येतो. हे रिपुस्थान सांगतं. म्हणजे काय तर ह्या 6ष्टम स्थानामध्ये, रिपू नव्हे 6ष्टम रोगस्थानामध्ये, ह्या रोगस्थानामुळे आपल्या सगळ्या अडचणी येऊ शकतात. मग ह्या पत्रिकेमध्ये आपण पाहणार आहोत ह्या 6व्या स्थानात राहू आणि 12व्या स्थानात केतू या स्वरूपाचा जर प्रकार आपल्याला दिसत असेल तर हा महापद्म कालसर्पयोग. हा महापद्म कालसर्पयोगामध्ये आपल्याला अशी स्थिती दिसते की ह्या स्थितीमध्ये 12वा, 1, 2, 3, 4, 5, 6 हे सगळ्या घरामध्ये जी काही ग्रहस्थिती आहे त्या ग्रहस्थितीची फळं आपल्याला मिळत नाहीत. काही वेळेला उत्तम म्हणजे काय तर बघा, शिक्षण 5 हे स्थान अतिशय उत्तम आहे. उच्चीचे चांगले छान ग्रह आहेत. म्हणजे काय, इथं चांगली उत्तम ग्रहांची बुध उच्चीच आहे, उत्तम बुद्धिमत्ता आहे, छान शिक्षण मिळेल अशी स्थिती पत्रिका दाखवते.
परंतु आपल्याला जी शाळा लाभते, आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आपल्याला ज्या शाळेत घातलं जातं त्या शाळेमध्ये आपल्याला शिकवायला शिक्षक मिळत नाही. कितीतरी हजारो अशा शिक्षण संस्था आहेत की ज्यामध्ये प्रॉस्पेक्टसमध्ये लिहिलेलं आहे सर्व प्रकारचे उत्तम शिक्षक वृंद, आणि प्रत्यक्षात तर 50% सुद्धा शिक्षक शिकवायला नाहीत. जे आहेत ती पैसे देऊन घेतलेले आहेत, जे आहेत त्यांना शिकवायलाच येत नाही. आपण जर हा प्रकार बघितला तर मुलांचं भवितव्य काय? म्हणजे माझ्या पत्रिकेत शिक्षण असून देखील मी जिथं जाणार आहे ती गोष्ट मला जर चुकीची लाभणार असेल तर माझ्या बुद्धिमत्तेला कोंदण मिळत नाही, माझ्या बुद्धिमत्तेला न्याय मिळत नाही, माझ्या बुद्धिमत्तेला शिक्षणाचं योग्य ते खाद्य मिळत नाही, आणि मग माझी बुद्धिमत्ता असून सुद्धा मला उत्तम शिक्षणाचा लाभ मिळणार नाही. आज ही परिस्थिती आहे, पण पालकांचं याकडे लक्ष नाही आहे. उत्तम चांगले नावाजलेली संस्था म्हणून शाळेत घालतील आणि त्या संस्थेमध्ये शिक्षक शिकवायला आहेत काय? जे आहेत ते लायकीचे आहेत काय? नाही. ही सगळी परिस्थिती बघितली, त्यांना 6-6 महिने पगार नसेल तर त्यांची मानसिक स्थिती काय असेल हो? आणि काय शिकवणार ते तुम्हाला? आणि आपण म्हणतो चांगलं शिकवावं. कशी अवस्था शक्य आहे? 4-5 दिवस उपास राहिलेल्या मजुराकडून तुम्ही कामाची अपेक्षा करता का कधी? नाहीच करणार. मग 4-4 महिने 5-5 महिने पगार नसल्या माणसानं उत्तम शिकवावं, मूर्खपणाची अपेक्षा असते आपली. म्हणजे प्राचार्यापासून संस्थापकापर्यंत आपण ह्या गोष्टी बघत असतो. त्यांना बुद्धी नसते का? नसेलच. करा की शिकवा की. अरे कसं शिक्षण आहे? शिक्षणाधिकाऱ्याला हे माहीत असतं, पाहुण्यांना हे माहीत असतं. ते म्हणतात शिक्षकांनी उज्ज्वल भवितव्य करावे. कसं शिक्षकाने उज्ज्वल भवितव्य? त्याला पोटाला खायला मिळालं नाही पाहिजे का? आणि मग ह्या गोष्टी आपण बघत नाहीत. त्यामुळं आपलं भवितव्य जे आहे ते अडचणीत येतं. आणि इथून पुढच्या शिक्षण शाळांचं भवितव्य हेच असणार आहे की ज्यामध्ये मुलांना चांगलं शिक्षण देणारी संस्था नसेल, शिक्षण चांगलं देणारे शिक्षक नसतील. आणि मग यासाठी आपण म्हणतो की या सगळ्या गोष्टी का? तर त्याचं कारण षष्ठम स्थानामधला राहू हा तुम्हाला काय करतो आहे, तर तुमचं सगळ्यात मोठ्या अडचणीचा भाग तो आहे की तुमचं रिपुस्थान वाढवतो. मग आता प्रकार आपण बघतो या महापाद्म कालसर्प योगामध्ये व्यक्ती सदैव एखाद्या भीतियुक्त ताणामध्ये किंवा एखाद्या ताणाचं ओझं घेताना किंवा मोठी न पेलणारी जबाबदारीची शिकार होऊन बसलेली असते. म्हणजे ज्याला पेलवत नाही अशा प्रकारचं शिक्षण दिलं जातं, ज्याला पेलवत नाही अशा प्रकारचं काम दिलं जातं. आपल्याकडच्या नोकऱ्यांमध्ये हेच प्रकार आहेत. नोकरीला लागतो माणूस, पण तिथलं काम काय, मला काय नाही, तुला प्रमोशन दिलं चल, अरे ते मला पेलवेल का माहीत नाही, मला जमणार आहे काय माहीत नाही. ते आज आपली प्रशासकीय व्यवस्था कोलमडण्याचं कारण हे आहे. ज्या व्यक्तीची पात्रता नाही ती व्यक्ती आज त्या खुर्चीवर बसलेली दिसते आणि मग तिला ते पेलवत नाही. परिणामी सगळा प्रशासकीय डोलारा आपला जो आहे तो कोलमडत झालेला आहे. याचं कारण ते त्या व्यक्तीला ते पात्रता आहे का नाही, त्या व्यक्तीला ते शिक्षण दिलंय का, तिथं काय ट्रेनिंग दिलंय का, काहीही नाही. तिला प्रमोशन दिलं पण तिला त्या संबंधी काहीही नवीन मिळालेलं नाही. मग होणार कसं, तर आपली कोलमडणार व्यवस्था. त्यामुळं ते ताण आणि ओझं याच्याखाली येतात आणि मग वयाच्या 30-35 बीपीच्या गोळ्या खाताना, शुगर होताना माणसं दिसतात. हा ताण इथून पुढच्या कालावधीमध्ये प्रत्येक व्यक्ती त्या स्थानाची शिकार झालेली दिसेल. आणि सगळ्यात मोठा भाग असा की त्याच्या त्या प्रवृत्तीमुळे त्याच्याकडे येणाऱ्या कामाला सगळ्या लोकांना त्याला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे ते सगळे जे आहे ते मनोविकृत होण्याची शक्यता जास्त आहे. हा सगळा धोका आपलं प्रशासन बघायला तयार नाही, त्याला त्याशी काही संबंधच नाही आहे. साधा GR वाचता न येणारे साहेब आहेत आपल्याकडे. कसा साहेब झाला सांगू नका, अरे तुला बुद्धिमत्ता त्याचा काय संबंधच नाही. हा जरी विचार केला तर हा सगळा ताण, ओझं, ही न पेलणारी जबाबदारी ही आज अडचणीची ठरू लागलेली आहे. खूप धार्मिकता, देवदेव, होम हवन, तीर्थयात्रा, उपास तापास, हे नवस, हे सगळं करून काहीही मानसिकतेत फरक पडलेला नसतो. म्हणून मग माणसाची चिडचिड वाढते, स्वभाव बदलतो आणि मग माणूस हे सगळं खोटं आहे, हे काय अर्थहीन आहे असं बडबडायला चालू करतो. परंतु तू जे काही केलंस, जे तुझं कर्म त्यामध्ये होतं ते प्रामाणिकपणे, आनंदाने, श्रद्धेने केलं काय, हे प्रश्न विचारल्यावर आपल्या लक्षात येईल की नाही, मी त्याचा एक पार्ट होतो, प्रत्यक्षात मी करत नव्हतो, प्रत्यक्षात माझा सहभाग त्यामध्ये नव्हता. मग असं असेल तर तुमचं मानसिकदृष्ट्या आरोग्य हे जर त्याच्यासोबत नसेल मग तर तुम्हाला त्याची फळं मिळणार नाहीत. सगळे गेले म्हणून त्यांच्यावर मी देवाला गेलो, माझी इच्छा नव्हती, असं जर झालं तर मला त्याचं अरे तुझ्या नशिबानं जायला मिळालं ना, घे ना लाभ त्याचा, नको मला, असं जर असेल तर आपल्याला ह्या आयुष्यात मोफत मिळालेल्या संधीचा सुद्धा लाभ घ्यायचा नाही. ह्या प्रवृत्तीमुळे आपलं षष्ठम स्थान हे आपल्याला त्रास द्यायला सुरुवात करतं. म्हणून त्याला रोगस्थान म्हटलं. मानसिक रोगी होतो माणूस आणि मग हे रोग कुठल्याही यंत्रात दिसत नाहीत. बघा तुम्ही, माणसाची क्रूरता
हलकटपणा, माणसाच्या मनात असलेली वाईट प्रवृत्ती ही जगातली कुठलीही मशीन दाखवू शकत नाही. आपल्यामध्ये असणारा खुनशीपणा दाखवू शकते नाही, दिसत आपल्याला. म्हणून ह्याला रोगस्थान म्हटलेलं हे न दिसणारे रोग आहेत सगळे, आणि हे व्यक्तीमध्ये आयुष्यभर मुरलेले आहेत लोणच्यासारखे. इतर रोगांच्या मध्ये एखादा अवयव कापून टाकता येईल, पायाचं बोट शुगर वाढली कापून टाकता येईल, कानाची पाळी कापून टाकता येईल. लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीच्या पायाचं हाड वाढलं, हाड कापून टाकता येईल. फार मोठा त्रास आहे, एखादा डोळा काढून टाकता येईल. परंतु व्यक्तीतल्या या प्रवृत्ती काढता येणार नाही. त्या मरेपर्यंत तशा राहणार, त्या स्वतःला छळणार, बाकीच्या सगळ्याला छळणार. ही प्रवृत्ती त्यामध्ये दिसते. काही वेळा काही लोक ही शांती जप हवन करून ज्या ग्रहांचा फळांचा सूर नीचेचा आहे किंवा शत्रू घरात आहे ती फळं मिळतच नाहीत. एखाद्या व्यक्तीचा गुरु हा त्या प्रथम स्थानात नीचेचा असेल, कितीही गुरुचं फळ केलं, कितीही गुरुची शांती केली, कितीही गुरुचं आवाहन केलं, कितीही गुरुची रोज भक्ती केली, तरी सुद्धा तुम्हाला चांगला गुरु मिळणे शक्य नाही. म्हणजे आत्ता बरा वाटतो गुरु, पण 4 दिवसांनी कळतं की हा गुरु खरा नव्हे, ह्याचं खरं रूप वेगळं आहे, आणि मग आपल्याला गुरु बदलायला हवा. त्यामुळे आपल्या नशिबात नसेल तर त्या गोष्टी मिळणार नाहीत. हा सगळा गोंधळ आपल्याला लक्षात येईल. 5-5 मुलं असून मुलं ही ज्या व्यक्तीला त्रासदायक ठरलेली आहे, ती त्याला सांभाळायलाच नव्हे तर त्याला विचारायला सुद्धा महाग पडलेली आहेत. 5-5 मुलं असून एकाच गल्लीत राहून आईवडील वेगळे राहताना दिसतात. म्हणजे काय? अरे तुमच्या संततीस ज्याच्या सप्तम किंवा पंचम स्थानामध्ये असणारे सगळे ग्रह नीचेचे आहेत. तुम्हाला काहीच नाही, कोण तुम्हाला सगळं असून तुम्ही बेवारशीसारखे जगत असाल, तर याचा अर्थ असा की आम्हाला मिळणारी फळं ही आम्हाला चुकीची मिळणार असेल तर आम्ही त्यापासून लालिप्त राहिलं पाहिजे. त्यानंतर षष्टम स्थानामध्ये राहूचं खास वैशिष्ट्य म्हणजे काय? काही आजार असे माणसाच्या पदरात येतात की जे कधीही न जाण्यासाठी आलेले असतात, आणि मग तेव्हा व्यक्तीचं आत्मबल दुबळं होतं, आणि आत्मबल दुबळं झालेलं आहे हे निराशामय मनस्थितीकडे नेतं. आणि मग निराशामय मनस्थिती ही व्यक्तीला आयुष्य जगत असताना आनंद नावाचा प्रकार कधी भेटू देत नाही. नावात आनंद असतो, नाव सोनावही असतं, पण कधी सोन्याला हात लावलेला नसतो. नावात आनंद आहे, पण कधी आनंदी व्यक्ती मी ती व्यक्ती बघत नाही. असं जर असेल तर आपल्याला सगळ्यात लक्षात येईल की आयुष्यात फार मोठा संघर्ष हा स्वतःला करावा लागतो. हे ह्या महापद्मकालाचं कालसर्पयोगाचं वैशिष्ट्य आहे. सगळ्यात मोठा संघर्ष स्वतःशी आहे. काय सांगणार, तक्रार कोणाची करणार? माझं मन माझ्या शरीराला ऐकत नाही, आणि माझं शरीर माझ्या मनाचं ऐकत नाही. आमच्यामध्येच छडाष्टक आहे. मनाला जे वाटतं ते शरीर करू देत नाही. मला साखर खायची इच्छा आहे म्हणते, शरीर म्हणते थांब 450 शुगर झाले ग बस. काय करणार तुम्ही? म्हणजे मन आणि शरीर यांच्यामध्ये रस्सीखेच असते, आणि हा जर षडाष्टकाचा भाग असेल तर व्यक्तीला फार मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. मग आपल्याला लक्षात येईल की कोणकोणत्या गोष्टी मला मिळणार नाहीत ह्या पुन्हा एकदा आपण पाहायला हव्यात. ज्या महापद्म कालसर्पयोगामध्ये षष्टम स्थानात राहू आणि द्वादश स्थानात केतू असेल तर मला मिळणारे घटक कुठले? 7, 8, 9, 10, 11 हे 5 घटक मला उत्तम तऱ्हेने मिळतात. संतती, वैवाहिक सौख्य उत्तम, मला मिळणारा मृत्यू, मला मिळणारे अपघात हे चांगले असतील, मला मारणारे नसतील. मला मिळणारं भाग्यस्थान उत्तम, माझा भाग्योदय उत्तम होणे शक्यता असते. कर्मस्थान, नोकरी व्यवसाय आपला उत्तम असतो, आपण त्यामध्ये चांगला उत्तम छान प्रकारे विचार करून कर्म करायचं, हा पण आपला चांगला प्रकार असला पाहिजे. आणि लाभ, ह्या सगळ्याचे लाभ उत्तम मिळणार. हे एवढं चांगलं नशिबात आहे, पण आपण ते चुकीच्या मार्गाने करत राहतो, कारण आपल्याला गुरु चुकीचा मिळतो. मग आपल्याला तोटा काय सहन करावा लागतो? तर आपल्याला पंचम स्थान जे आहे ते चुकीचं लागतं. पंचम स्थानामध्ये शिक्षण संतती चुकीची मिळते, चुकीचं शिक्षण मिळतं. व्हायचं असतं डॉक्टर, होतो इंजिनियर, उलटं होतं. एखाद्याला व्हायचं असतं पेंटर चांगला, तो होतो शिक्षक, आणि मग काय करतो? शिक्षकी पेशा करून उरलेल्या व्यवसायामध्ये पेंटिंग करत राहतो. म्हणजे आपल्या लक्षात येईल की व्यक्तीचा मुख्य जगण्याचा भाग वेगळा आणि आयुष्यात आनंदाचा भाग वेगळा असं जर दिसलं चित्र आपल्याला, तर त्या व्यक्तीचा खरा कल एक होता, त्याकडे जाता आलं नाही म्हणून तो उरलेला वेळ तिथं देताना दिसतो. असा जर प्रकार बघितला तर आपल्याला 2 गोष्टी दिसतील की प्रामुख्यानं त्या व्यक्तीचा मुख्य भाग जो असायला पाहिजे तो झाला नाही, त्यामुळे तो दुय्यम ठरला. आणि
प्राथमिक भाग हा जो आहे ना तो वेगळा ठरला, तर तो त्याला न्याय द्यायला पुरेसा नाही आणि तो न्याय देत पण नाही. पण पर्याय नाही काही, म्हणून तो छानपैकी जगत राहतो. करायचं म्हणून करतो आपण, या स्वरूपाचा प्रकार त्यामध्ये दिसतो. त्यानंतर 4 सुख. ज्या प्रकारच्या सुखाची अपेक्षा तुम्ही करत असता त्या प्रकारचं सुख तुम्हाला कधीही मिळताना दिसत नाही. आणि मग असं का होतं, तर सुख आपल्याला हुलकावण्या देऊन जातं. जरा जवळ येतं पुन्हा पळत जातं, जरा जवळ येतं पुन्हा पळत जातं. असं जर झालं असेल तर हा सगळा प्रकार चतुर्थ स्थानाच्या असणाऱ्या ग्रहांच्या उच्च निश्चितेवर अवलंबून असतो. त्यानंतर 3 पराक्रम. या पराक्रमामध्ये कोणत्या प्रकारचा ग्रह आहे आणि तो काय आहे. समजा पराक्रमामध्ये आनंद असेल आणि नीचेचा असेल, हा शनी असेल आणि नीचेचा असेल, तर तुमचा पराक्रम जो आहे तो प्रत्येक वेळी 1-2 सेकंदांनी, 1-2 मिनिटांनी, 1-2 रनांनी हुकतो. आणि मग आपण म्हणतो अरे 99वर आल्यावर मी आऊट झालो, 98वर मी पळायला नको पाहिजे होतं. म्हणजे काय झालं, तुला बुद्धी नव्हती त्यावेळेला. नाही, पण तसं झालंच, ते चुकूनच ह्या गोष्टी घडल्या माझ्या. म्हणजे काय, तर मी पराक्रमामध्ये सुद्धा आनंद मिळवू शकत नाही. मी मिळवले 99वरून मिळाल्यानंतर, काढल्यानंतर जो आनंद आहे तोच 100 रन काढल्यानंतर आहे. एका रनामुळे फारसा फरक पडत नाही. पण 99 रन काढून आऊट झाला तर त्याला आपण फार मोठं गमावलं असं वाटतं. आणि एकच रन वाढला आणि 100 झाले तर तो बॅट उंच करून लोकांना हात जोडात जोडून सगळे लोक उभं राहून त्याचं अभिनंदन करताना किंवा अभिवादन करताना दिसतात. एका रनाचा फरक आहे. मग तुम्हाला मिळणारा आनंद एका रनामुळे गेला का? हो, 100% गेला, एका रनामुळे गेला. असं जर झालं असेल तर तुमचा शनी कुठे इतर असण्याची शक्यता आणि तो नीचेत असण्याची शक्यता किंवा शत्रुघरात असण्याची शक्यता हा तुम्हाला जास्त मिळेल. धनस्थानामध्ये जर आपण बघितलं तर त्याला धनस्थान जे आहे त्यामध्ये कोणता ग्रह आहे तो धन देणार का नाही, दिलं तर ते कोणत्या मार्गाने देणार, कोणत्या मार्गाने देणार. व्हाईट मनी की ब्लॅक मनी का मिक्स मनी. आपल्याकडे दोन्ही सगळं चालतं. व्हाईट मनी की ब्लॅक मनी का मिक्स मनी. हा जर प्रकार बघितला तर ताटामध्ये श्रीखंड पण ठेवला आहे आणि आमटी पण ठेवलेली आहे. बघा तुम्ही, मग श्रीखंडात आमटी घालून दिली तर चालेल का आमटीमध्ये श्रीखंड घातलं तर चालेल. पण काही लोकांचं असं आहे, हे पण आहे ते पण आहे. म्हणजे काय, तर व्हाईट मनी हा दाखवायसाठी आहे, पण ब्लॅक मनी आपल्याला येतो तो लोकांना दिसत नाही असं वाटतं. सगळी काही मांजरं नाही आहेत, सगळ्यांना कळत असतं. मग ते दाखवतात आपला चेहरा वेगळा आणि प्रत्यक्षात जगायचा चेहरा वेगळा. त्यावेळी तुमचं धनस्थान हे तुम्हाला त्रास देत असतं. आपल्याला मिळतो पैसा, लोकांना दिसतो तो व्हाईट मनी, पण जो ब्लॅक मनी येतो तो तुम्हाला अडचणीत आणत असतो. आणि प्रत्येक क्षणाला तुम्हाला तो अडचणीत आणतो. आणि एक दिवस असा येतो की तुम्हाला त्या खाईच्या टोकाशी नेतो आणि तो बरोबर पलीकडे ढकलून देतो. त्यावेळी मात्र तुमचं सर्वस्व संपलेलं असतं. अरे इच्छा हे करायला नको होतं असं आपल्याला वाटतं, कारण आपल्यावर संस्कार तसे चांगले नसतात आणि आपल्याला साथ देणारे आपले गुरु, मार्गदर्शन करणारे आणि आपली बुद्ध ही नीचेची किंवा शत्रू घरात असते. मग आपण त्या मार्गाने जाताना दिसतो आपल्याला. हा सगळ्यात मोठा तोटा त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपलं प्रथम स्थान, ज्याला आपण स्वभाव म्हणतो, त्यामध्ये कोणते ग्रह आहेत. मग आपण कोणाचं ऐकायचं, कोणाची बौद्धिक क्षमता चांगली ठेवायची. आपली बौद्धिक क्षमता चांगली असेलही तरीसुद्धा आपण त्या बौद्धिक क्षमतेला न्याय देऊन जगतो का? नाही जगत. बघा, उत्तमोत्तम PhD झालेली माणसं मी पाहिली, PhD झालेली माणसं बौद्धिकदृष्ट्या उत्तम आहेत, परंतु ह्या लोकांची व्यसनं जर बघितली, प्रत्येक ऑफिसमध्ये बघा, IAS झालेला अधिकारी असो, त्याच्या टेबलवर ॲस्ट्रेची गरज काय, प्राचार्यांच्या टेबलवर ॲस्ट्रेची गरज काय, मुख्याध्यापकाच्या म्हणजे तुम्ही उत्तम बुद्धिमत्ताने शिकलात की तुम्ही सिगरेटी वडायलाच पाहिजेत काय, तुमचं आरोग्य बाद करायलाच पाहिजे काय, मग इतरांनी तुमच्याकडून काय शिकायचं. पण आकली नावाचा प्रकार जर आपण घाण टाकला असेल तर तुम्हाला असं लक्षात येईल की ह्या उत्तम शिकलेल्या लोकांच्या मध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण प्रचंड दिसतं आपल्याला. याचं कारण तेच आहे, तर तुमचा बुध आणि गुरु हे चुकीच्या मार्गावर असतात. बुध चुकीच्या मार्गावर नेतो, मग तो म्हणतो आम्ही उंची पितो. अरे उंची पी नाही तर गटरीतलं पाणी पी. काय गरज आहे, आपल्याला गरज आहे का? आपण उत्तम शिकलो म्हणजे आपल्याला आरोग्याचा उत्तम काय ठेवा मिळाला पाहिजे. मग आपल्या आरोग्यामध्ये आपल्याला आयुष्य चांगलं घालवायला पाहिजे. आपला फॉलो करणारा, आपल्याला बघणारा आणि आपल्याकडे बघून जगणारा, आपल्या मुलांचा, मुलींचा, जावयांचा, बायकोचा, पाहुण्यांचा जो दृष्टिकोन आहे तो सगळा बदलतो. हे दिसतं तसं नसतं, हे दिसतं चित्र वेगळं आणि प्रत्यक्षात आहे वेगळं. एकदा कळलं की तुमची व्हॅल्यू शून्य. महापद्मकालसर्पयोग तुम्हाला या मार्गाने नेतो का? हो, तुम्हाला या मार्गाने नेतो. यालाच आपण 6 नंबरचा रोग म्हणतो. तो म्हणजे कुठला? तर या प्रकारामध्ये सदैव आपण
बौद्धिकदृष्ट्या भ्रष्ट होत जाण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आपण विचार करायचा की आपल्याला व्ययस्थान कुठलं आहे. आणि मग व्ययस्थानात नुसता केतू नाही आहे, तर तो केतू कुलाची उन्नती नाही करत, ते कुलाची अवनती करत असतो. म्हणजे आपण जे करून ठेवतो ते पुढच्या पिढीसाठी चुकीचं ठेवतो म्हणजे ती पिढी बाद होण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या आपण चुकून केलेल्या असतात. मग यामध्ये बाद होण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, तर रवी इथं असेल तर तुमच्या पुढच्या पिढींचं सगळं आरोग्य खराब आहे. यश असेल म्हणजे चंद्र असेल तर तुमच्या कुठल्याही पुढच्या पिढीला उत्तमोत्तम यश नाही. त्यामुळे उत्तम बघितलं आपण तर अतिशय बुद्धिमान असलेल्या लोकांच्या संतती बघितल्या तर त्या आपल्या लक्षात येईल की त्यांच्या संततीला बौद्धिक क्षमताच नाही आहे. चांगल्या चांगल्या माणसांची मुलं असली असा शब्द आपल्या तोंडून येतो. त्याचं कारण ते आहे की त्यांच्या व्ययस्थानामध्ये चुकीचे ग्रह आहेत. त्यामुळे त्यांनी मिळवलेला दाम किंवा त्यांनी मिळवलेला पैसा हा चुकीच्या मार्गाने जाणार असेल तर त्यांच्या कुळाची उन्नती होण्याऐवजी अवनती म्हणजे चुकीच्या उताराला जातात आणि हळूहळू हे संपण्याची शक्यता असते. आणि ह्या लोकांना कष्टाची तर नाहीच नाही, पण बौद्धिक क्षमतेची पण नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं संगतीची पण नाही. त्या सगळ्यांचा अवनतीचा परिणाम असा होतो की ह्यांनी मिळवायचं आणि त्यांनी घालवायचं आणि संपवून टाकायचं आणि एकदा सगळेच संपायचे आणि सगळं नाव सगळे कुळाचं संपवायचं. या पद्धतीनं जर जगत असाल तर तुमच्या या महापद्मकाल सर्पयोगाचा परिणाम तुमच्यावर, तुमच्या मानसिकतेवर, तुमच्या कुळावर, तुमच्या पुढच्या पिढीवर होऊ नये यासाठी आपण आपली पत्रिका पुन्हा एकदा बघायला हवी. नुसती पत्रिकाच बघायची नाही आहे, तर त्या पत्रिकेत असणारा रास, नक्षत्र, चरण, त्यानंतर तिथलं योग, तिथी कोणती आहे, करण कोणतं आहे, त्यानंतर त्याला आत्ता गुरुबल आहे का आणि त्याची महादशा कोणती चालू आहे, ह्या गोष्टी बघायला हव्यात. मग हा महापद्मकालसर्प योगाचा विधी लोक करून घेतात. शक्य आहे तो करून घ्या, त्याचा जप आहे तो करा, त्याचं सगळं काय दानधर्म आहे ते करून घ्या आणि उत्तम फळ मिळवा, ही त्यातली वस्तुस्थिती आहे. पण हा करताना तो अमक्या जागी केला पाहिजे, तमक्या जागी केला पाहिजे, अमक्याच ब्राह्मणाकडनं केला पाहिजे, तमक्या गुरुजीकडनं, असं काहीही नाही. तो कुणाकडनंही तुमची श्रद्धा असणाऱ्या ठिकाणी तुम्ही घरी करू शकता, नदीवर, एखाद्या देवालयात, कुठं तुम्हाला वाटतं तुमच्या टेरेसवर छान करू शकता. फक्त श्रद्धेने करा आणि व्यवस्थित करा, तुम्हाला तेच फळ मिळणार आहे. हे इथंच केला पाहिजे, तिथंच केला पाहिजे, आमच्याच दुकानात घेतलं पाहिजे, तमक्याच दुकानात, हा सगळा प्रकार बघितला तर हा सगळा आपला बनाव आहे. त्यामध्ये कुठंही काय सांगितलेलं शास्त्रात नाही. आपल्याला जे योग्य वाटेल तिथं आपण करू शकतो. प्रयत्न करा, छान फळं मिळवा आणि छान जगा. तुमच्या या सगळ्या जगण्याला आमच्या मार्गदर्शनाची झालं असेल, केव्हाही काही लागलं तर तुम्ही आम्हाला विचारू शकता, आमचं मार्गदर्शन घेऊ शकता. 99-218-10-380 हा आमचा नंबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं की लागलं तर आम्ही तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करून देखील देऊ, पण तुमची मानसिकता ही सकारात्मक असली पाहिजे. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी मिळणार नाहीत त्या गोष्टीसाठी झगडायचं सोडून द्या, ज्या मिळाल्यात त्याचं सोनं करायचं, ह्या गोष्टींच्या मागं लागा. तुमचं आयुष्य उत्तम, आनंदी आणि छान असेल. जर समजा प्रयत्न करा, आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर काहीही गरज भासली तर आमच्याशी संपर्क साधू शकता, आपण आम्हाला भेटू शकता. या सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की तुमचं जगणं हे आनंदी आणि सुंदर हो, ही आमची अपेक्षा आणि आमचे आशीर्वाद, आमचा पाठिंबा हे तुमच्याशी असेल. उत्तम, छान, सुंदर जगा आणि लागलंच तर पुढचा व्हिडिओ जो आहे बघण्यासाठी तयार राहा. याच्या पुढच्या सगळ्या कालसर्पयोगांचे प्रकार आपण बघणार आहोत. आज आपण थांबूया. धन्यवाद.